भीमसेना युवा भीमसेना भीमसेना युवा भीमसेना भीमसेना युवा भीमसेना भीमसेना युवा भीमसेना। हजारो वर्ष आम्ही अन्याय तो साहिला, शंड जगाने तो उघड्या डोळ्यांनी पाहिला। भीमसेना युवा भीमसेना भीमसेना युवा भीमसेना। हजारो वर्ष आम्ही अन्याय तो साहिला, शंड जगाने तो उघड्या डोळ्यांनी पाहिला। आला कुणी अडवाता करू त्याची दैना, करील वार आर पार माझी युवा भीमसेना, करील वार आर पार माझी युवा भीमसेना। भीमसेना युवा भीमसेना भीमसेना युवा भीमसेना। अन्याय रोज करते तुमची टोळी गिधाडाची, जाग करून वाघाला मारणारी जात आमची। भीमसेना स्वागत करतो। आज आपण हे पुरस्कार आयोजित करण्याचा उद्देश म्हणजे ज्याला आपण पुरस्कार करतोय, जे तळागाळात समाजात काम करतात ते लागत नाही तर जबाबदारी एक आहे। कारण सामाजिक काम करण्यासाठी जिद्द लागते, मेहनत लागते आणि ज्या पद्धतीने त्यांची भावना, एकाची अडचण ही माझी अडचण आहे, याच्यावर झालेला अन्याय तर माझ्यावर झालेला आहे, अशी त्यांची मानसिकता असते। त्यामुळं या ठिकाणी आज हा पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज आपण जर बघितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मसुद्याच्या वेळी भाषणामध्ये धोक्याचा इशारा दिला होता। जर राजकीय पक्षांनी देशाच्या तत्वप्रणालीला मोठं न मानता स्वतःच्या तत्वप्रणालीला मोठं मानलं तर आपलं असणार या ठिकाणी लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही। आज 75 वर्षाच्या राष्ट्रीय इतिहासामध्ये आपण तेच बघत आलो आहे। पत्ता सत्ता पद निवडणूक यातच लोकशाही अडकून ठेवली। खरं इतिहास राष्ट्राचं हित कशाला हेच आपल्याला कळेल ना। त्यामुळं आपल्याला या ठिकाणी प्रथमतः आपण लढा उभा केला पाहिजे आणि तुम्ही सर्वजण माझ्या कायम सोबत याच पद्धतीने व्हावं। आपण नक्कीच एकप्रतिनिधी चळवळ उभा करू आणि प्रत्येकाला आपण न्याय देत आलेला आहे आणि न्याय देण्याचा प्रयत्न आपण करूया, एवढंच या ठिकाणी बोलतो। आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो। जय भीम, जय लवजी, जय शिवाय, जय अमरनाथ। आणि माझं एक मत आहे, ना जातीसाठी ना मातीसाठी, आपण फक्त माणुसकीसाठी काम करतोय। ना हिंदू बनूया ना मुसलमान बनूया, इंसान की औलाद है, इंसान बनूया। करील वार आर पार माझी युवा भीमसेना, करील वार आर पार माझी युवा भीमसेना।